आता आपण सुरू करणार ते म्हणजे समाज सुधारकांची प्लेलिस्ट. यामध्ये आपण MPSCच्या दृष्टीने जेवढे सगळे महत्त्वाचे आहेत तेवढ्या सगळ्या समाज सुधारकांचं बघणार आहोत. याच्याआधी आपण बघितले ते म्हणजे गव्हर्नर जनरलांची प्लेलिस्ट, ज्यामध्ये सगळ्या गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या काळात काय काय घडामोडी झाल्या त्याच्या सगळ्यांची आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. तसंच आता आपण बघणार आहे ते म्हणजे समाज सुधारक, आणि ज्यामध्ये आपण सगळेच्या सगळे जेवढे महत्त्वाचे समाज सुधारक आहोत ते सगळे घेणार आहोत. आणि त्यातून आपण सुरू करणार ते म्हणजे पहिले समाज सुधारकांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ही ठेवायची की समाज सुधारकांचा अभ्यास करताना कधीही कालानुक्रम सोडायचा नाही. म्हणजे एकूणच इतिहासाचा अभ्यास करताना कालानुक्रम सोडायचाच नसतो. कालानुक्रम जर सुटला तर इतिहास लक्षात राहत नाही. आणि तेच गोष्ट होते समाज सुधारकांच्या बाबतीमध्ये. बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की समाज सुधारकांमध्ये लक्षात राहत नाही की कोणी कुठल्या सुधारणा केल्या किंवा कुठल्या संस्था चालवल्या. तर आपल्याला नेहमी इतिहासाचा अभ्यास करताना, समाज सुधारकांचा अभ्यास करतानाही आपल्याला तेच करायचं आहे. ते म्हणजे आपला कालानुक्रम सोडायचा नाही, कधीही टाईमलाईन सोडायची नाही. समाज सुधारकांचा अभ्यास करताना टाईमलाईननेच समाज सुधारक करायचे आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी काम सुरू केलं त्यांच्यापासून ते शेवटचे जे कोणी आपल्याला वाटेल ते. तर समाज सुधारकांचा पण अभ्यास असाच करायचा आहे. जसा इतिहासाचा अभ्यास करायचा असतो टाईमलाईन न सोडता, तसाच समाज सुधारकांचा करायचा आहे. आणि त्यामध्ये जर समजा आता एखाद्या वेळी आपल्याला एखाद्या समाज सुधारकांविषयी माहीत असेल तरी पुन्हा थोडंसं वाचल्याने काही बिघडत नाही. त्यामुळे टाईमलाईन सोडायची नाही. तर आता आपण टाईमलाईननेच व्हिडिओ त्याच क्रमाने अपलोड होतील ज्या क्रमाने हे यांचा अभ्यास केला गेला पाहिजे. आणि त्यांची आपण सुरुवात कुठून करतो आहे तर राजा राममोहन रॉय यांच्यापासून. तर राजा राममोहन रॉय यांचा व्हिडिओ अपलोड करण्याचं कारण म्हणजे आता हे महाराष्ट्राचे नाही आहेत, पण यांना भारतातल्या सगळ्या समाज सुधारकांची सुरुवात यांच्यापासून झाली. आधुनिक काळामध्ये यांच्यापासून झाली असं आपण मानतो. त्यामुळं यांच्यापासून आपण सुरू करणार आहोत. तर राजा राममोहन रॉय. तर राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली होती. ते कोणी दिली होती आपण ते व्हिडिओच्या शेवटी बघू. पण यांचा जन्म कुठं झाला होता तर बंगालमध्ये झाला होता. आणि बंगालमध्ये झाला आहे तरी भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळं आपण इथं घेतलेले आहे. तर समाज सुधारकांचा अभ्यास जसं सांगितलं की टाईमलाईननेच करायचा आहे, कालानुक्रमेच करायचा आहे. तर आता इथं आपण जे माहिती बघतोय ती पण कालानुक्रमेच बघणार आहोत. तर समाज सुधारकांच्या इथून पुढच्या सगळ्या समाज सुधारकांमध्ये हा एक पॅटर्न असेल. पॅटर्न काय असेल तर समाज सुधारक आणि त्यांचा जीवनप्रवास, त्यांच्या जीवनप्रवासामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या सामाजिक संस्था किंवा समाजकार्य केले, कुठल्या कुठल्या संस्था स्थापन केल्या याच्याविषयी आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर त्यांनी लिहिलेली पुस्तके किंवा सुरू केलेले न्यूजपेपर्स वगैरे जे काय असतील वृत्तपत्रे त्याच्याविषयी बघणार आहोत. आणि जी काही संकीर्ण माहिती असेल ती शेवटी बघणार आहोत. पण हाच क्रम सगळ्यांकडं फॉलो होईल. तर हा क्रम आपण बघू की राजा राममोहन रॉय यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्या जीवनप्रवासामध्ये केल्या. तर राजा राममोहन रॉय यांचा जन्म 1772 झाला. त्यानंतर 1815ला त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली. आणि ही एक खूप मोठी आणि खूप महत्त्वाची सामाजिक संस्था त्यांनी स्थापन केली, ज्याचं नाव काय आत्मीय सभा. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी 1817ला कलकत्त्यामध्ये हिंदू कॉलेज सुरू केलेलं आहे. आणि ते कॉलेज अजूनही आहे आणि त्याचं नाव आता प्रेसिडेन्सी कॉलेज आहे. तर कलकत्त्यामध्ये हिंदू कॉलेज हे भारतातल्या सगळ्यात आधुनिक काळातल्या सगळ्यात सुरुवातीच्या कॉलेजपैकी एक आहे. त्यानंतर पुढं त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट झाली आणि ती म्हणजे त्यांचे जे मोठे बंधू होते त्यांचं नाव होतं जगमोहन राय, यांचं निधन झालं. आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या म्हणजे राजा राममोहन रॉय यांच्या वहिनी, त्यांचं नाव काय होतं अलकमंजरी देवी, या सती गेल्या. आणि या सती जाण्याचा खूप मोठा परिणाम या राजा राममोहन रॉय यांच्या मनावर झाला. आणि त्यामुळं त्यांनी सती जाण्याचा त्यांना शॉक बसला. त्यामुळं त्यांनी त्यांचं जे पुढचं जे आयुष्य आहे ते सती प्रथाबंदी करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. तर भारतामध्ये जी सतीबंदी कायदा लागला त्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा या राजा राममोहन रॉय यांचा आहे. आणि त्याची सुरुवात कुठून झाली तर हे 1818 साली त्यांच्या वहिनी सती गेल्या, तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये त्याविषयीची राग निर्माण झाला. तर ही त्यांच्या आयुष्यातली कलाटणी देणारी घटना आपण म्हणू शकतो की 1818 साली त्यांच्या वहिनी सती गेल्या, जेव्हा त्यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं. त्यानंतर पुढचा त्यांच्या आयुष्यातला खूप गोष्टी या सतीबंदी करण्यासाठीच्या गेलेल्या आहेत. तर 1818 नंतर पुढं काय झालं तर 1826ला त्यांनी वेदांत कॉलेज हे सुरू केलं. 1827 साली ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली. आणि 1828ला ब्राह्मो समाज हा अजून एक खूप मोठी महत्त्वाची संस्था एकूणच भारताच्या
इतिहासाच्या दृष्टीने हा ब्राह्मो समाज हा खूप महत्त्वाचा होता. तर त्याची पण स्थापना यांनीच केलेली आहे. पुढे याच्यामध्ये जाऊन फोटो वगैरे पण पडल्या होत्या, पण त्याची स्थापना कोणी केली तर ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज हा खूप महत्त्वाचा आहे, त्याच्याविषयी आपण नंतर बघू. जेव्हा आपण संस्था बघू त्यामध्ये ब्राह्मो समाज येईलच. आणि 1829ला त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे सतीबंदीचा कायदा तयार झाला. सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात केला गेला तर हा केला गेला लॉर्ड विल्यम बेंटिक याच्या काळात तयार केला. तर या कायदा तयार होण्यामध्ये राजा राममोहन रॉय यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आणि पुढे 1830 साली मुघल सम्राट अकबर द्वितीय आहे हा, म्हणजे वेगळा एक अकबर तो प्रशासक होऊन गेला, तो खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा प्रशासक होता, पण हा सम्राट अकबर द्वितीय आहे. आणि सम्राट अकबर द्वितीयाचा प्रयोजन सुरू करण्यासाठी इंग्लंडला ते गेले होते आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पण त्यांनी साक्ष दिलेली आहे. हे हाऊस ऑफ कॉमन्स आहे, याच्यावरून आपली लोकसभा बनलेली आहे. तर हे हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे त्यांची लोकसभा आहे, किंवा आपली लोकसभा जी बनली ती हाऊस ऑफ कॉमन्सच्याच धर्तीवरती बनलेली आहे. आणि आपली राज्यसभा आहे ही हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या धर्तीवरती बनली. तर ह्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये राजा राममोहन रायांनी साक्ष दिली होती. तर हे झाले यांच्या जीवनप्रवासातल्या या महत्त्वाच्या घटना. आत्मीय सभेची स्थापना, कलकत्त्यामध्ये हिंदू कॉलेजची स्थापना जे आता प्रेसिडेन्सी कॉलेज नावाने आहे, त्यानंतर त्यांच्या मोठ्या बंधूचे निधन, त्यानंतर त्यांच्या बहिणी सती गेल्या, ती एक महत्त्वाची घटना. त्यानंतर वेदांत कॉलेज, ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन आणि ब्राह्मो समाज हा एक खूप महत्त्वाचा समाज. आणि 1829ला सतीबंदी, यामध्ये यांचा महत्त्वाचा वाटा. तर आता जीवनपट झाल्यानंतर आता आपण बघू की त्यांची लेखन संपदा, त्यांनी काय काय लिहिलं. तर त्यांनी लहानपणीच मूर्तिपूजेवर टीका करणारी एक पुस्तिका लिहिली होती. आणि मूर्तिपूजा जे ब्राह्मो समाज आहे त्याच्या एक महत्त्वाच्या तत्वांपैकी एक आहे की तिथं मूर्तिपूजा हे करायला मान्य नव्हतं. तर मूर्तिपूजेवरती टीका करणारी एक पुस्तिका त्यांनी खूप लहान असतानाच लिहिली होती. त्यानंतर एकेश्वरवादांना नजराना हा एक ग्रंथ लिहिला आहे. ब्राह्मो समाज हा एकेश्वरवादी होता, एकाच ईश्वरावरती ईश्वर हा एकच आहे ही त्यांची श्रद्धा होती, त्यामुळे हे एकेश्वरवादी होते. आणि एकेश्वरवाद्यांना नजराना हा त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांनी बायबलचे बंगाली भाषेमध्ये भाषांतर केलेलं आहे. आणि राजा राममोहन राय यांना खूप जास्त भाषा अवगत होत्या, खूप भाषा यांना येत होत्या. तर बंगाली भाषेचं भाषांतर, बायबलचे बंगाली भाषेमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्यानंतर वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केलेले आहे. आणि त्यानंतर वेदांत सार नावाचा एक ग्रंथ लिहिला, हा उपनिषदांवरती आधारित होता. तर एकेश्वरवादाने नजराना हा ग्रंथ, बायबलचे बंगाली भाषेत भाषांतर, वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचे इंग्लिश भाषांतर आणि वेदांत सार हा उपनिषदांवर आधारित ग्रंथ, हे पुस्तकं किंवा ग्रंथ यांनी लिहिले आहेत. त्यानंतर संवाद कौमुदी नावाचे एक पाक्षिक सुरू केले होतं. पाक्षिक म्हणजे काय, दर 15 दिवसांनी येतं. तर 1821ला हे संवाद कौमुदी नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं, पण ते नंतर बंद करावं लागलं. आणि त्यानंतर समाचार चंडिका, बंगाल हेराल्ड आणि ब्राह्मणिकल आणि मेरठ उल अखबार ही वृत्तपत्रे पण राजा राममोहन रायांनी सुरू केली होती. तर समाचार चंडिका, बंगाल हेराल्ड, ब्राह्मणिकल आणि मेरठ उल अखबार, तर हे त्यांनी वृत्तपत्रे पण सुरू केली होती. तर लेखनमध्ये एवढं आपण बघितलं की एकेश्वरवादाने नजराना हा ग्रंथ, बायबलचे बंगाली भाषेत भाषांतर, वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर आणि वेदांत सार हा एक ग्रंथ. आणि न्यूजपेपर किंवा नियतकालिकांमध्ये काय होतं तर संवाद कौमुदी नावाचं पाक्षिक, त्यानंतर समाचार चंडिका, बंगाल हेराल्ड, ब्राह्मणिकल आणि मेरठ उल अखबार ही वृत्तपत्रे पण यांनी सुरू केली होती. आता लेखन संपदा झाली. आणि याच्यानंतर आता आपण बघतोय ते म्हणजे यांच्याविषयी कोणी कोणी काय उद्गार काढले होते, किंवा यांना कुठल्या उपाध्या किंवा पदव्या दिल्या होत्या, किंवा यांच्याविषयी अजून काय काय माहिती असेल तर ती आपण बघणार आहोत. तर यांच्याविषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना सम्राट अकबर द्वितीय, ज्याच्या केससाठी हे लंडनला गेले होते पेन्शन सुरू करण्यासाठी, त्या मुघल सम्राट अकबर द्वितीय याने यांना राजा ही पदवी दिली होती. आणि म्हणून आपण आता यांना राजा राममोहन रॉय असं म्हणत आहोत. तर यांना ही जी राजा ही जी पदवी आहे ही सम्राट अकबर द्वितीय जो मुघल बादशाह होता त्याने दिलेली आहे. त्याच्यानंतर बेंथम हे एक फिलॉसॉफर आहे, यांनी मानव जातीचे सेवक असं राजा राममोहन रॉय यांच्याविषयी म्हटलं होतं. राजा राममोहन रॉय यांना फादर ऑफ इंडियन रेनेसॉन्स असं म्हटलं जातं, भारतीय प्रबोधनाचे जनक असं म्हटलं जातं. रेनेसॉन्स ही बेसिकली अशी गोष्ट होती ज्यामुळे युरोप आणि एकूणच जगाची वैचारिक क्रांती सुरू झाली, त्याला आपण रेनेसॉन्स म्हणतो. रेनेसॉन्स एक फ्रेंच शब्द आहे ज्याचा अर्थ होतो
पुनर्जन्म या अर्थाने की आपला पुन्हा आपण लॉजिक, तर्क या गोष्टींना महत्त्व द्यायला सुरू करतो, त्याला आपण म्हणतो रेनेसॉन्स. तर भारतामध्ये ही जी वैचारिक क्रांती आहे ही क्रांती राजाराम मोहन रॉय यांनी आधुनिक काळामध्ये सुरू केली असं म्हणतात. त्यामुळे त्यांना भारतीय प्रबोधनाचे जनक किंवा फादर ऑफ इंडियन रेनेसॉन्स असं म्हणतात. त्यानंतर आधुनिक भारताचे अग्रदूत. आधुनिक भारत म्हणजे भारताने जेव्हा वैचारिक प्रगती केली त्याला आपण आधुनिक भारत म्हणतो. आणि आधुनिक भारताचे जनक म्हणजे आधुनिक विचारसरणीला जी सुरुवात करून दिली ती राजाराम मोहन रॉय यांनी करून दिली असं म्हणतात. आणि यांना बंगाली गद्याचे जनक असं पण म्हणतात, कारण यांनी जी काही पुस्तकं लिहिली, केशवरावांचा नजराणा, बंगालीचे बायबलचे बंगाली भाषेत भाषांतर, वज्रसूचीचे इंग्रजीत भाषांतर, जे संस्कृत होता पण इंग्रजीत केला, आणि वेदांत सार हा ग्रंथ, या ग्रंथ संपदेमध्ये बंगाली गद्याचे जनक असं पण राजा राममोहन रॉय यांना म्हणतात. राजा राममोहन रॉय यांचा आता राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू कुठं झाला तर इंग्लंडमधल्या ब्रिस्टल या शहरामध्ये झाला. आणि तिथं कसा झाला तर हे 1930 साली यांचे 2 उद्देश होते जाण्याचे मुख्य. म्हणजे पहिलं होतं की मुघल बादशाह अकबर द्वितीयाची पेन्शन सुरू करणे, आणि दुसरा होता ते म्हणजे सतीबंदीचा कायदा केला आहे तर त्या कायद्याला विरोध म्हणून तिथं आपली कायदाबंदी असलीच पाहिजे यासाठीची बाजू मांडण्यासाठी ते तिथं गेले होते. आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला आणि तिथं त्यांची समाधी पण बनवलेली आहे. तर हे होते राजा राममोहन रॉय, ज्यांचा जन्म भारतात झाला, ज्यांचा मृत्यू मात्र लंडन इंग्लंडमध्ये झालेला आहे. आणि त्यांच्याविषयी खूप महत्त्वाचे समाजसुधारक आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे नसूनही आपण MPSCमध्ये यांचा अभ्यास करतो आहे, कारण यांचा एकूणच भारताच्या संपूर्ण इतिहासावरती यांचा खूप मोठा प्रभाव आहे. तर हे होते राजा राममोहन रॉय.